कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या. एवढ्याल्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे 2 अधिकारी होते. मी काय नावं इथं सांगू शकत नाही. मी SP साहेबांना ते नावं सांगितली की ह्या 2 लोकांचे हे एवढं मोठं घबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत. म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले. त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट. अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलंय. बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावलीप्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावलीप्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे, ही चूक आहे, हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ती राज्याचे मुख्यमंत्री घेतील. उद्या मोर्चाच्या संदर्भामध्ये जो तुम्ही आरोप करताय कुणी त्यांना अभय दिलं, असे अधिकारी जर नेमले असतील तर ते कुणी नेमले आणि त्या नेमण्यामागे उद्देश काय असतो? कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका. आता इथून 15-20 किलोमीटर अंतरावर 50 का 60 एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळा नावाचे लोक आहेत आणि आकांनी तिथं काहीतरी 50 एकर जमीन घेतली, पूर्ण बोगदाच बुजलाय. तर सवळ मिळाली तर हे कॅमेराने ते घेऊन जाते. तर ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीतून नेऊ नका. तरी सुद्धा बळजबरी गँग्स ऑफ वाशेपूर उभा करून इथं फिलिंग झालंय. इथून 22 किलोमीटर आहे ना मांजरसुंबा, तर तिथं 22 किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा. आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा. सिमरी पारगाव तालुका माजलगाव का काय तिथं किती आहे तिथं जाऊन बघा. आणि शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय. कशाचं? MIDC नाही, मार्केट कमिटीने गाळे बांधले. 3 वर्ष झालं. तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते. मी माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली. पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ते बोलत होते. बीड प्रकरणातील आकाला जेरबंद करा असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा त्या आकाचा उल्लेख केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.